कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। सावली फाउंडेशनच्या वतीनं शाहूवाडी, राधानगरी आणि करवी तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील वाड्या वस्त्यांवरील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं। सुमारे 300 मुलांना वह्या, रेनकोट, चप्पल, पेन, पेन्सिल, कंपास आणि अन्य शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आलं। बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटनेच्या सहकार्यातून सावली फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या दुर्गम भागात जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान केलं। यावेळी निखिल कोळी, सुमित बिरंबोळे, गणेश निकम, तुषार पाटील, पवन यादव, अनुप देशमुख, प्रथमेश सूर्यवंशी, सूरज डांगे, जीवन करवीरकर, सचिन जाधव, धीरज कुराडे, अखिलेश जाधव उपस्थित होते। सकल हिंदू समाजाच्या वतीनं किल्ले विशाळगडावर शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे। 27 जून 2026 रोजी नामदार नितेश राणे यांच्या हस्ते शिवकालीन मर्दानी खेळाला प्रारंभ होईल। सकाळी 9 वाजता गड पायथा ते राजवाडा दरम्यान पालखी सोहळा होईल। पावणे 11 वाजता महाराजांच्या मूर्तीला अभिषेक आणि पूजा होणार आहे। त्यानंतर कीर्तनकार संग्राम बापू भंडारे, नाना वाघमारे, संताजी घोरपडे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर जल, दुग्ध आणि नाणी अभिषेक केला जाईल। दुपारी प्रसाद वाटपाना विशाळगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याची सांगता होणार असल्याचं केतन कुलकर्णी आणि स्वानंद चौगुले यांनी सांगितलं। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केली आहे। या मोहिमेअंतर्गत गांधी मैदान इथल्या भास्करराव जाधव वाचनालय परिसरातील 4 विनापरवाना हातगाड्या जप्त केल्या, तर उद्यमनगरात काही विक्रेत्यांनी रस्त्याकडेला जुन्या कपड्यांचे आणि चिन्ह्यांच्या गाठोड्यांचे ढीग ठेवले होते। त्यापैकी 124 गाठोडी जप्त केली। उर्वरित गाठोडी तात्काळ काढून घेण्याच्या सूचना दिल्या। 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे। 0 ते 5 वर्ष वयोगटातील 47,867 बालकांना महापालिकेमार्फत मोफत पोलिओ डोस दिले जाणार आहेत। त्यासाठी कोल्हापूर शहरात 173 केंद्र स्थापन करण्यात आली आहेत। या केंद्रात सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लस दिली जाईल। मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात 29 जून ते 4 जुलै दरम्यान घर भेटीद्वारे बालकांना पोलिओ डोस देण्यात येतील। अपंगत्व निर्माण करणाऱ्या पोलिओ आजारापासून बालकांचं संरक्षण करण्यासाठी सर्व पालकांनी आपल्या मुलांना नजीकच्या केंद्रावर नेऊन पोलिओ डोस पाजावाचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय।